नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण पाठ क्रमांक 12 रंग मजेचे रंग उद्याचे ही एक कविता आहे, ही बघणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी. तर मजेदार रंग आणि हे रंग उद्याचे आहेत. उद्या म्हणजे भविष्य. कल के रंग कौन से हैं और किस रंगों के बारे में कवयित्री हमसे बात करना चाहती है वो आज हम देखेंगे. तर इयत्ता 10वी विषय आहे आपला मराठी आणि माध्यम आहे इंग्रजी माध्यम, इंग्लिश मीडियम. तर बघूया आपण रंग मजेचे रंग उद्याचे पाठ क्रमांक 12. आणि या कवितेच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी. पहला परिच्छेदामध्ये फर्स्ट पैराग्राफ में उनके बारे में, उनका जो लेखन संपत्ति है, उन्होंने कौन कौन से साहित्य की निर्मित की है उसके बारे में उन्होंने कहा है. लेकिन सेकंड पैराग्राफ ही हमारे लिए ज़्यादा इम्पॉर्टेंट है क्योंकि वो इस पोयम का इंट्रोडक्शन हमें देता है. ओके, तर काय सांगितलेलं आहे बघा. जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरले असले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. देखो कि ग्लोबलाइजेशन के इस ज़माने में कंप्यूटर एरा अभी जो चल रहा है, लेकिन इंसान का मिट्टी से जो रिश्ता है, जो नाता है, वो कभी भी टूटना नहीं चाहिए. क्योंकि कंप्यूटर या संगणक हमें खाना नहीं दे सकता. संगणक के ऊपर हम काम करके पैसा कमा सकते, लेकिन संगणक खाना या अनाज या धान्य की पैदाश नहीं कर सकता. पर्यावरणाची जोपासना केली. पर्यावरण मतलब एन्व्हायरमेंट, नेचर, निसर्ग. पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. मतलब यहाँ पे प्रिजर्व नेचर या नेचर की देखभाल करना उसके बारे में कहा है. निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंदही मिळेल असा दृष्टिकोन कवयित्रीने या कवितेत मांडला है. देखो, नेचर की जो ब्यूटी है, उसके जो अलग अलग आविष्कार है, उसके अलग अलग जो शोध है, उनके अंदर हमें रियल ब्यूटी या खरी खुशी मिलती है. ऐसी सोच कवयित्री ने इस पोयम के जरिए रची है. तर चला मुलांनो, बघूया कवयित्री अंजली कुलकर्णी ह्या कवितेत काय सांगत आहेत. बघा. फुला फुलांचे दाट ताटवे. आता ताटवे म्हणजे काय? फुलांचा समूह. तिथे मिनिंग दिलेला आहे फ्लावर बेड्स. ओके, आता तुम्हाला या चित्रामध्ये दिसतात की फुलं एका सरळ रेषेमध्ये, एका लाईनमध्ये आहेत. त्याला म्हणतात ताटवे. आपण मराठीमध्ये काय म्हणायचं? ताटवे. फुलांचे ताटवे, फ्लावर बेड. ओके, फुला फुलांचे दाट. दाट म्हणजे घनदाट किंवा गर्द, किंवा इंग्लिशमध्ये आपण डेन्स म्हणतो ना, तसं. दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी. दृष्टी म्हणजे नज़र. मतलब जहाँ तक हमारी नज़र जाती है वहाँ तक हमें ये फ्लावर्स के बेड या फुलांचे ताटवे दिसतात. समझ में आया बच्चों आपको फर्स्ट लाइन? कि जहाँ तक हमारी नज़र जाती है, पहुँचती है. दृष्टि मतलब नज़र. हम जो देखते अपने आँखों से वो. आणि वो फ्लावर कैसे है? रंग मजेचे. वो रंग मजेदार है. रंग उद्याचे. वो रंग कल के है. जपून. जपून म्हणजे सांभाळून. जपून म्हणजे काय? सांभाळून. जपून म्हणजे तिचं जतन करणे, सांभाळ करणे. जपून ठेवू सृष्टी. सृष्टी म्हणजे नेचर किंवा जग. ओके, नेचर. कवयित्री काय सांगतात की हे फुलांचे दाट ताटवे, आपली नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत आपल्याला दिसतात. हे रंग मजेदार आहेत, हे रंग उद्याचे आहेत. आणि ही सृष्टी, हे नेचर, हे पर्यावरण, निसर्ग आपल्याला जपून ठेवायचंय. जपून मतलब संभाल के रखना है. ओके, नेक्स्ट.
धान्य देईना संगणक, तुम्हाला चित्रामध्ये दिसते संगणक मीन्स कम्प्युटर. ओके, की धान्य, धान्य म्हणजे अनाज या जो क्रॉप्स संगणक तयार करू शकतो का? नाही. धान्य देईना, देईना मतलब दे नाही सकता. काळी आई, काळी आई म्हणजे आपली कोण? माती, धरणी, धरती. ज्या धरणीमध्ये शेतकरी काम करतो तिथे खाली दिलेलं आहे बघा, काळी आई म्हणजे माती. काळी आई जगवू, आपल्या काळी आई म्हणजे कोण? मातीला. शेतामध्ये काम करू आपण. आपण बघतो मुलांनो, दिवसेंदिवस शेतकरी कमी होत चालले, किसान कम होते जा रहे. पढ़ाई लिख कर हम लोग क्या कर रहे? ऑफिस के जॉब कर रहे, लेकिन खेती कम लोक कर रहे. तर इथे काय सांगितले की काळी आई जगू मातीमध्ये जे हात राबती. हा, माती म्हणजे काय? या मिट्टीमध्ये, इस मिट्टी में जो हात राबती, राबती म्हणजे काम करणे, कष्ट करणे. ओके, मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी. पुष्टी म्हणजे पाठिंबा, सपोर्ट. ओके, कि जो लोग मिट्टी में काम करेंगे मतलब किसान, फार्मर्स, उनको हम लोग सपोर्ट करेंगे. हाँ, उनको हम लोग पाठिंबा, आधार देंगे. रंग मजेचे, रंग उद्याचे. और मिट्टी में काम करने के बाद जो अलग अलग रंग दिखाई देंगे हमें फसल के जरिए, वो मज़ेदार रंग है और वो रंग हमें कल के लिए चाहिए. ओके, तर ह्या ओळींचा अर्थ तुम्हाला समजलेला असेल मुलांनो, कि संगणक हमें खाना नहीं दे सकता, अनाज नहीं दे सकता, इसलिए हमारी जो काली माँ है, जो माता है, उसको हमें संभाल के रखना है, मतलब मिट्टी को. और इस मिट्टी में जो हाथ काम करते हैं उन हाथों को हम लोग पुष्टि, पुष्टि देंगे. पुष्टि मतलब आधार देंगे, सपोर्ट करेंगे. नेक्स्ट, उधळू, उधळणे मतलब सर्वत्र फेकणे, टू स्प्रेड, विखरणे. ओके, उधळू फेंकू, फेंकू मतलब क्या करना? फेंकना. बिया, बिया मतलब बीज, अनाज बोलते हैं ना, जैसे थोड़ा वो बीज, वो. डोंगरी, डोंगर मतलब माउंटेन, पहाड, छोटासा पहाड. तर काय सांगतात की जिथे झाडं नाही आहेत त्या अशा डोंगरावर, तुम्हाला तुमच्या या चित्रामध्ये पण दिसते ती बघा, ती मुलगी आणि ती दोन मुलं, ते कुठे गेलेले आहेत? डोंगरावरती गेलेले आहेत. आणि ती काय करतात? ते आपल्या हातांनी काय उडवत आहेत? बिया. बिया मतलब बीज, कि उस बीज से क्या हो जाएंगे? पेड़ पौधों की उग जाएंगे. बघा काय सांगितले, उधळू, उधळणे मतलब सर्वत्र फेकणे, ऐसा थ्रो करना, हाँ, स्प्रेड करना. बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे, देशी मतलब जो हमारे यहाँ के जो पेड़ पौधे हैं ते रुजतील. गच्च, गच्च मतलब गर्द, डेन्स, हाँ, दाट. गच्च माजतील राने, राने म्हणजे जंगल. ओके, वन. होईल आभाळातून वृष्टी, वृष्टी म्हणजे पाऊस, पर्जन्य. देखो कि हम लोग बीज को फेंक देंगे, स्प्रेड करेंगे, और कुछ समय बाद आभाळ, आभाळ म्हणजे आकाश, समानार्थी शब्द आकाश. आकाशातून वृष्टी, वृष्टी म्हणजे पाऊस पडेल, पर्जन्य. आणि त्या पावसाने त्या बिया रुजतील, अंकुरणे, टू जर्मिनेट. ओके, आणि त्या बियांतून झाडे, देशी झाडे रुजतील आणि त्याचं मोठं जंगल होईल. ओके, नेक्स्ट, डोंगरातून वाहत येते. बघा, डोंगर तुम्हाला दिसतं चित्रामध्ये, डोंगर, हा, त्याच्यातून वाहत येते. वाहत मतलब बहके आता है, डोंगरातून. खळाळते पाणी, तुम्हाला दिसते चित्रामध्ये, ते पाणी, पाण्याचा आवाज कसा असतो? खळखळ, पाण्याचा आवाज. पानी का आवाज कैसे रहते? खलखल. वैसे खड़ाड़ते पानी, कि जो पर्वतों में से, माउंटेन में से, डोंगर में से पानी बह के आता है, त्याचा आवाज असतं. फेन धवलशा तुषारांमध्ये. आता फेन, फेन म्हणजे फेस, धवल म्हणजे सफेद.
अगर आप देखते हैं कि वाटरफॉल जो रहता है, अगर आपने कोई वाटरफॉल देखा है तो ऊपर से पानी जब गिरता है तो वो पानी हमें किसी भी फोम की तरह या झाग बोलते हैं ना जिसे हिंदी में, उसकी तरह दिखता है, प्योर वाइट लगता है। वैसे ही कवयित्री कहती है कि पहाड़ों में से जो पानी गिरता है वो पानी खलखल करके आवाज़ करता है, और वो पानी प्योर वाइट, तुषार, तुषार मतलब स्प्रिंकल, फवारे, हाँ, स्प्रे ऑफ वाटर, तुषार मतलब वो जो फाउंटेन बोलते हैं ना, वैसे उस तरह से वो स्प्रिंकल होते। राहाल कसे कैसे कष्टी, तुम्ही असं सगळं असताना कष्टी कसे राहाल, दुःखी कसे राहाल, नाराज, कष्टी म्हणजे काय, नाराज, सैड, कि इतना सारा सब कुछ हमें निसर्ग, नेचर दे रहा है, सब कुछ दे रहा है, तो आप लोग कैसे दुःखी रह सकते हो. रंग मजेचे, रंग उद्याचे. काय सांगितलेलं आहे, मजेदार रंग, की डोंगरातून जे पाणी पडते त्या पाण्याचा खळखळ असा आवाज येतो, ते पाणी फेन धवल, फेन म्हणजे फेसासारखा, धवल म्हणजे सफ़ेद, आणि वो वाइट फोम की तरह उड़ता है. तो इतना सब कुछ देने के बाद आप कष्टी कैसे रह सकते हो. कष्टी मीन्स दुःखी. नेक्स्ट, मिळेल पैसा. पैसा म्हणजे संपत्ती, धन, पैसा, मनी. मिळेल दौलत, दौलत म्हणजे धन, संपत्ती. यंत्राच्या संगती, अगर आप यंत्र, मशीन के ऊपर काम करते हो, कंप्यूटर के ऊपर, मशीनरी के ऊपर, तो आपको पैसा मिलेगा, आपको संपत्ती मिलेगी, धन मिलेगा, दौलत मिलेगी. आभाळाच्या छत्राखाली, बघा चित्रामध्ये दिलेले आहे, आभाळ, आकाश, त्याचं जे छत्र आहे, त्याची जी सावली आहे, छत्र म्हणजे काय, सावली. एक अनोखी तुष्टी, तुष्टी म्हणजे समाधान. देखो, आपको आसमान में से, आकाश में से क्या मिलता है, सावली. आपके ऊपर किसी की छत्र छाया जैसे बोलते हैं हम लोग, वैसे हमें लगता है. और उसी आसमान में से बारिश का पानी आता है, और उस बारिश के पानी से हम लोग फसल करते, अनाज उगाते हैं. तो कवयित्री वही कह रही है कि आप मशीन के ऊपर काम करोगे, यंत्रों के ऊपर काम करोगे, आपको पैसा मिलेगा, दौलत मिलेगी, लेकिन आसमान के नीचे अगर आप जाते हो तो आपको एक अलग सी, अनोखी मतलब क्या, अलग सी तुष्टि म्हणजे तृप्ती मिलेगी, समाधान, सॅटिस्फॅक्शन. हां, अनोखी म्हणजे वेगळी. छत्र म्हणजे छत. रंग मजेचे, रंग उद्याचे. ओके, आता पुढे काय सांगितलेलं आहे बघूया आपण. हिरवी हिरवी मने भोवती. कवयित्री काय सांगतात की आपल्या आजूबाजूला हिरवी हिरवी मने आहेत, नेचर, निसर्ग, हिरवा रंग. हां, किती छटा, छटा मतलब शेड्स, अलग अलग शेड्स हिरव्याच्या. अगर आप नेचर को अच्छी तरह से ऑब्जर्व करते हो तो हम लोग नॉर्मली ग्रीन कलर का नेचर बोलते हैं, लेकिन उस ग्रीन कलर के भी अलग अलग शेड्स रहते, उसमें अलग अलग छटा रहती है. गर्भ रेशमी सळसळण्याच्या, जगास सांगू गोष्टी. आता गर्भ रेशमी म्हणजे काय, की रेशम, रेशम मीन्स सिल्क. गर्भ मतलब एकदम सॉफ्ट, उसका अंदर जो इंटीरियर रहते, रेशमासारखे मऊ. हां, आता बघा, गर्भ रेशमी सळसळण्याच्या. आता इथे कवी काय सांगत आहेत की पावसाने अनेक हिरव्या रंगाच्या छटा या निसर्गामध्ये दिलेल्या आहेत. आपल्या मनामध्ये सुद्धा, हां, आपल्या मनामध्ये, मने, मने म्हणजे मनामध्ये सुद्धा या हिरव्या रंगाच्या कोमल भावना, टेंडर फिलिंग्स, डेलिकेट फिलिंग्स, सुखाच्या गोष्टी माणसे एकमेकांना सांगतील. हां, जगासु सांगू गोष्टी मतलब सॉफ्ट या खुशी भरे न्यूज़ हम लोग पूरी दुनिया को कहेंगे. तेच या शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्रीने आपल्याला सांगितलेलं आहे की हिरवी हिरवी मने भोवती, हरे रंग के मन हमारे आजू बाजू में है. किती छटा हिरव्याच्या, उस हरे रंग के अलग अलग छटा है. गर्भ रेशमी सळसळण्याच्या, रेशम की तरह, सिल्क की तरह सॉफ्ट गोष्टी या चीज़ें हम लोग पूरी दुनिया को कहेंगे. तर अशा प्रकारे ही कविता तुम्हाला समजलेली असावी मुलांनो.
ह्या कवितेचं वाचन करायचं आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि ही पूर्ण पोयम तुम्हाला समजून घ्यायची आहे आणि पुढे मी याच्यावर प्रश्नोत्तरे डिस्कस करणार आहे. धन्यवाद.